शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खरा संघर्ष म्हणजे लालपरीने प्रवास करणं. तर नमस्कार, मी आहे वैष्णवी. रोजच्या प्रमाणे गावातल्या स्टँडवरती निघालेच होते की रस्त्यात हे डॉगेश अचानक शेतातून येतात. बहुतेक त्यांना पण कॉलेजला यायचं असेल. आता त्यांना बाय करून गावातल्या स्टँडवर पोहोचते तर तिथे टॉमी भेटतो. त्याला टॉमी नाव हे खूपच आवडलं होतं, त्यामुळे तो खूप हॅपी झालता. तेवढ्यात लालपरी येते आणि तोही त्याच्या घरी जातो आणि मी कॉलेजला निघते. फायनली मी कॉलेजला पोहोचते. पण आज आमचं कॉलेज लवकर सुटतं कारण 10वीचे सराव पेपर सुरू असतात. मग काय, स्टँडवर पोहोचतो आणि बघतो तर काय, आमच्या गावी जाणारी आजची लालपरी थोडी वेगळीच होती. स्टँडवरती आमच्या गावी जाणारी लालपरी सोडली तर दुसरी एकही लालपरी नव्हती. फायनली आम्ही आमच्या गावी जाण्यासाठी निघतो. पण होतं असं की थोड्याच अंतरावर आल्यानंतर लालपरी अचानक बंद पडते. अरे कहना क्या चाहते हो? जेव्हा जेव्हा आमचं कॉलेज लवकर सुटतं त्यावेळेस नक्कीच लालपरी ही बंद पडते. आणि आजची लालपरी अशा ठिकाणी बंद पडली होती की जिथे लवकर लालपरीही सापडत नाही. मग काय करणार, शेवटी लालपरी मधून खाली उतरतो आणि लालपरीला बाय बाय करतो. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय. जवळजवळ अर्धा तास वाट पाहिल्यानंतर एक लालपरी येते. म्हटलं आपल्या गावी जाणारी असेल, पण नाही, ती जाते बारामतीला. आता एक लालपरी येते पण ती काही थांबत नाही. आता सूर्यभाऊ तर पार डोक्यावर होते, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी थंड घेऊया. म्हणून आम्ही गेलो जवळच्या स्वीटमध्ये, जिथून आम्ही घेतली फ्रुटी. असं करत करत 1 तास कंप्लीट होतो आम्हाला तिथे थांबून. आणि फायनली लालपरी येते, ज्यात पण खूप गर्दी होते, पण आम्ही त्याच्यात चढून फायनली घरी येतो. असा असतो आम्हा विद्यार्थ्यांचा संघर्ष.